नमस्कार मंडळी, मी प्रतिभा. स्वागत आहे तुमचं प्रेटी प्रतिभामध्ये. खरं तर आजचा व्हिडिओ करताना मला खूप आनंद होतोय. एक खूप महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते, एक जर्नी जी की वेट लॉसची सुरू करते. तर एक्सायटेड यामुळे की ह्यावेळेस मी खूप प्लॅन करून सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मागच्या वेळेस कुठलेही प्लॅन नव्हते, पण ह्यावेळेस मी प्रॉपर प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. यामध्ये आहे तुमचं वर्कआउट, त्यानंतर डाएटमध्ये पण व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, त्यानंतर एक ट्रॅकर आहे आपल्याकडे, ज्यामध्ये आपली जर्नी खूप इझी होणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात आधी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत शेअर करा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्या महिलांना PCOD आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, PCOS आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे, तर हा प्लॅन खास तुमच्यासाठी आहे. वजन नाही, पण तुम्हाला एक हेल्दी लाईफस्टाईल जरी तुमची सुरू करायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. अगदी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि प्रोव्हाइड देखील करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग प्रत्येक याच्यामध्ये काय आणि कसं दिलेलं आहे ते सांगते. त्याआधी सांगते की हा प्लॅन मी मागच्या 1-1.5 आठवड्यापासून फॉलो केलेला आहे. तर माझं साधारणतः 1.5 किलोच्या आसपास वजन कमी झालेलं आहे. आता ही जर्नी मला जूनमध्येच तुमच्यासोबत शेअर करायची होती. 1 जूनपासून माझं कसं होतं की मी अचानक व्हिडिओ घेऊन येते की आलं मनात, केलं सुरू. पण असं नंतर त्यावेळेस मी विचार केला की नाही, मध्ये सोडून देण्यापेक्षा आपण एक प्रॉपर सुरुवात करूयात. तर व्हिडिओ शूट झालं, 8-10 दिवसाचं कंटेंट पण झालं, कारण जेव्हा यूट्यूबवर काम करतो थोडंसं कंटेंट आपलं बॅकअपला असणं गरजेचं आहे. तर मी तसं करत गेले. पण बघा नशीब माझं, चालताना एक दिवशी वॉक करताना माझा मोबाईल हातातून पडला आणि ते डिस्प्ले वगैरे सगळं गेला, कंटेंट पण सगळं गेलं माझं. पण असो, काही गोष्टी चांगल्या गोष्टींसाठी होत असतात असं म्हणून सुरुवात करायची असते. सो पुन्हा ते गेलेला डाटा सोडून दिला. मग थोडे दिवस अजून असं थोडं झालं, पण मला वेळ मिळाला की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि तुमच्यासोबत काय शेअर करायचं आहे, म्हणून ही जर्नी मी पुन्हा सुरू केलेली आहे. सो चला सांगते काय काय आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा हा अशा पद्धतीचा ट्रॅकर आहे. तर ह्या ट्रॅकमध्ये 10 गोष्टी दिलेल्या आहे. सगळ्यात पहिले आहे कॅलरी, त्यानंतर प्रोटीन, व्हेजी, वर्कआउट, वॉक, वॉटर, नो शुगर, नो जंक, स्लीप आणि मील प्लॅन. तर याला काय करायचं आहे, हा आपल्याला भिंतीला चिकटवून टाकायचा आहे पहिल्या दिवशी. तर याच्यामध्ये 31 दिवस तुम्हाला ह्या गोष्टी दिलेल्या आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण बरेच जण म्हणतो अरे हां, आम्ही वेट लॉसची जर्नी सुरू करतोय आणि 1-2 दिवस फॉलो करतात की तुम्ही दिलेली डाएट आम्ही तर फॉलो करतोय आणि मग वजनच नाही. पण 10 गोष्टींमधल्या तुम्ही जर 2च गोष्टी फॉलो करत असाल तर तुमचं वजन नाही कमी होणार. तर ह्या 10च्या 10 गोष्टी तुम्ही फॉलो करताय का? तर ट्रॅकर आहे हा. तर जी गोष्ट तुम्ही फॉलो केली तिथं टिक करा, नाही केली क्रॉस करा. सिम्पल. तुम्हाला अजून अट्रॅक्टिव्ह करायचं असेल जर्नी, जिथं तुम्ही केलेलं आहे फॉलो तिथं ग्रीन करा, जिथं नाही केलं रेड. तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्ही काय फॉलो केलेलं आहे. कारण मग जेव्हा ॲट द एंड 31 डेज नंतर तुम्हाला लक्षात येईल की मी कुठं चुकलेली आहे, काय चुकली, नेक्स्ट मंथमध्ये हे आपण पुन्हा करू. आता हा प्लॅन फक्त 31च दिवसांचा आहे का? तर नाही. आता मी 97 पासून सुरुवात करणार आहे. तर मग 31 डेजमध्ये जेवढं कमी होईल, नेक्स्ट टार्गेट आपण त्याच्या पुढचं ठेवूयात की बाबा एवढ्या नंतर आम्ही हे करणार आहे. आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगते थोडक्यात की कॅलरीमध्ये आपण जे दोन्हीही डाएट प्लॅन घेतलेले आहे ते 1200-1300 कॅलरी. आता कॅलरी एक्झॅक्ट आपण नाही मी असं ठोस नाही सांगणार की हे इतकंच आहे. पण हां, थोडे 100-150 इकडं होतील, 100-150 तिकडे कमी जास्त होऊ शकतात. तर सगळ्यात पहिले आपल्याला कॅलरी डाएट वजन कमी करताना तुम्हाला दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन असेल तर खूप पटकन वजन कमी होतं, म्हणजे डाएट प्लस वर्कआउट. दुसरं आहे प्रोटीन. आता वजन कमी करताना प्रोटीनचा इंटेक करणं खूप गरजेचं आहे, कारण जेव्हा तुम्ही कमी खाणं हा ऑप्शन नसतो, पण योग्य खाणं हा छान ऑप्शन आहे. तर मग त्यामध्ये प्रोटीनचा इंटेक वाढवला तर तुमची भूक कमी होते, त्यानंतर मेटाबॉलिझम पण वाढतं. दुसरं म्हणजे सारखी भूक लागत नाही म्हणून आपण दुसरं काही ऑदर खात नाही. तुमच्या ज्या मसल्स आहेत त्या गेन होण्यासाठी मदत होते आणि फॅट बर्निंग जे आहे ती चालते. सो प्रोटीन किती पाहिजे? आता मी माझ्या बॉडी वेटच्या अकॉर्डिंग मला 120-140 तेवढं आपण प्रोटीन घ्यायचं. आता हे प्रोटीन मिळणार कशातून? तर ते मी तुम्हाला डाएटमध्ये सांगणार आहे. व्हेजीसचा जो ऑप्शन आहे ते म्हणजे फायबर्स. आता फायबर्समध्ये तुम्ही काकडी, बीट,
टोमॅटो, ब्रोकोली ह्या सगळ्या गोष्टी ॲड करू शकता. तर ती ग्राममध्ये किंवा कसं किती प्रमाण घ्यायचं ते पण मी एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर तुम्हाला डेली रोज 45 मिनटात 60 मिनटं वर्कआउट करायचं आहे. जर बॉडीला जास्त इम्पॅक्ट पाहिजे असेल तुम्हाला, नसेल शक्य 8 ते 12,000 स्टेप्स तुम्हाला चालायच्या आहेत. तर तुम्ही म्हणाल की आता आम्हाला कसं कळणार आम्ही इतकं चाललेलो आहोत किंवा नाही चाललेलो आहोत. तसं तर मोबाईलमध्ये प्रत्येकाचा ऑप्शन असतो, तुम्ही किती स्टेप चालले आहेत, स्टेप काउंटर असतं. समजा तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला नाही येत बाबा सेटिंग, तर सोपं आहे. 1.5 तासामध्ये, म्हणजे खूप जोरातही नाही, खूप फास्टही नाही, सॉरी खूप स्लोही नाही, खूप फास्टही नाही. एरोप्लेन जात आहे, आपल्यालाही वजनाचं एरोप्लेन उडवायचं आहे. सो काय सांगत होते मी, मेमरी लॉस होती माझी, पण चला आले, मला कळते की स्टेप्स कशा आपण काउंट करणार. तर स्टेप्स तुम्हाला 1.5 तासामध्ये मीडियम स्टेपला, म्हणजे तुम्ही फास्ट चाला, नंतर थोडंसं माणूस जमतं, तर एक सडनली खूप रमत गमत नाही चालायचं. तर 1.5 तासामध्ये तुमच्या 10 ते 11,000 स्टेप्स होतात. आणि 1 तासामध्ये साधारण 6.5 ते 7, जोरात चालत असाल तर 7,000 स्टेप्स होता, मापात चालत असाल 6.5पर्यंत तरी तुमच्या स्टेप्स होतात. पण तुम्हाला डेली काहीही झालं तरी 8,000 स्टेप्स झाल्याच पाहिजे. 10,000 झाल्या बेस्ट. त्यानंतर 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं आहे. स्वतःच्या सकाळी उठलं की लगेच बॉटल आपल्या 3, काय तुमच्याकडे जेवढ्या लिटरच्या बॉटल असतील तेवढ्या भरून ठेवायच्या. चहाच्या आधीच भरून ठेवा. रोजचं एकदा सवय लागली की छान होतं. तर 3.5-4 लिटर आपल्याला पाणी घ्यायचं आहे. नो शुगर. 31 दिवस आपल्याला अजिबात साखर घ्यायची नाही आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही चहा, कारण सगळेजण चहावरच येऊन अडतात. आता चहा काय करायचं, तर शक्य झालं तर बिना साखरेचा चहा घ्या. 1-2 दिवस थोडासा वेगळा लागतो, पण नक्की मी सांगते 1 आठवड्यानंतर हा चहा तुम्हाला आवडायला लागेल, माझ्यावरून सांगते मी. आणि नाही शक्य झालं की नाही आम्ही नाहीच पिऊ शकत बिना साखरेचा चहा, तर अर्धा कप घ्या. आणि तुम्हाला प्यायचाच असेल तर मी आता जास्त काही नाही सांगू शकत. सो नो जंक म्हटलं तर फक्त बाहेरचं फूड नाही आहे, घरातलं पण. मग वेपर्स हे ते जे तळण आपण मुलांना काढतो, येऊ दे करतो, ते पण नाही करायचं आहे आपल्याला. तेही बंद करायचं आहे. जास्त ऑइलचं प्रमाण बंद करा. आता बऱ्याच जणांचा एक ग्रह असतो की मग आपण तूप नाही खायचं का. काहींना आवडतं बाबा डेली, जसं मला पण आवडतं काही पदार्थांमध्ये तूप घातलेलं, पण तुपाचं एक प्रमाण असलं पाहिजे. तुम्ही एक्सेस तूप नका घालू. तुम्ही डेली अर्धा चमचा एवढ्या प्रमाणात तूप घेतलं, पराठ्यावर घेतलं, कशावर घेतलं, काही प्रॉब्लेम नाही. ते एका गुड हेल्दी फॅट्समध्ये मानलं जातं. एक्सेस खायचं नाही, अर्धा चमचा इनफ आहे. 2 चमचे खालता ऑब्व्हियसली त्याचे तुम्हाला वेगळेच फायदे भेटतील. तर झोप 7 ते 8 तासाची. जेव्हाही आपण वेट लॉस करत असतो त्यामध्ये तुमची झोप आणि स्ट्रेस ह्या 2 गोष्टी मॅनेज होणं फार महत्त्वाचं आहे. कारण स्ट्रेस प्रत्येकाला आयुष्यामध्ये असतो. सो जेवढं तुम्ही स्ट्रेस घ्याल तुमच्या हार्मोन्स डिस्टर्ब होत राहणार. एक विचार करा, 31 दिवसासाठी फक्त स्वतःसाठी जगायचं आहे. दुसऱ्यांचा विचार करूच नका की कोण मला काय बोलतंय, कुणाला काय वाटतंय. सोडून द्या, काही दिवसांसाठी सोडून द्या. हळूहळू सवय होते. एक वेळ येते की आपल्याला कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नाही, सिरियस सिच्युएशन्सचा सुद्धा. सो लाईफ इज लाईक दॅट. काय बोलले मला नाही माहिती. प्रत्येक गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नसते. आता तुम्हाला टेन्शन असेल, काही गोष्टी असतील, तर प्रत्येक आपल्या हातात नसतं. म्हणून फार विचार नाही करायचा, मूव ऑन व्हायचं. 7-8 तास मस्त झोपायचं आहे. झोपायच्या आधी 1 ते 1.5 तास मोबाईल शक्य होईल तेवढं बाजूला ठेवा. मोबाईल झोपण्याच्या आधी वापरू नका. आणि 10वा ऑप्शन आपला आहे मील प्लॅन, की एकंदरीत सगळे तुम्ही दिवसभरात फॉलो केलं आणि डाएट जर फॉलो केली नाही तर उपयोग काय, की तुम्ही कॅलरी हे केलं ते केलं, वर्कआउट केलं आणि संध्याकाळी तुम्ही मस्त पिझ्झा खाऊन आले. पॉसिबल असं शक्य नाही. सो डाएट प्लॅन, सो त्यासाठी हा छानसा असा प्लॅन बनवलेला आहे. यावरती छान छान टिक करायचं आहे आपल्याला. आता नेक्स्ट आहे डाएट. तर सगळ्यात आधी व्हेज दाखवते. तर ही आहे आपली व्हेज डाएट. आता ह्या प्लॅनमध्ये काय आहे की 7 वाजता मी तुम्हाला 2-3 प्रकारचे मॉर्निंग ड्रिंक, आपण मॉर्निंग ड्रिंकसाठी जी पावडर बनवणार आहोत त्याचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करेल. कारण त्या पावडरचे खूप बेनिफिट्स आहेत. त्यामध्ये आपण 4-5 वेगवेगळ्या गोष्टी
ॲड करून ती पावडर बनवणार आहोत, घरच्या घरी बनवणार आहोत, नॅचरल असणार आहे, त्यामुळे त्याचे बेनिफिट्स तर तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहेत. सो वेगवेगळे आपण रोज घेऊ शकतात तुम्ही. 7 वाजता मॉर्निंग ड्रिंक घ्यायचं आहे, 8:30 वाजता काहीही झालं तुम्हाला ब्रेकफास्ट घ्यायचा आहे. क्वांटिटी किती काय तेही मी तुम्हाला सांगणार आहे. 11 वाजता तुम्हाला मिड स्नॅक, भूक लागते कधी कधी 11 वाजता जेवण नाही झालं तर मिड स्नॅक काय घ्यायचं, 1:30 वाजता जेवण काय करायचं, 5 वाजता आपण इव्हिनिंग स्नॅक घेणार आहे, 7:30 वाजेपर्यंत तुमचं डिनर झालंच पाहिजे. 8:30, 9 नो, नथिंग, नाही चालणार. तुम्हाला तुमचं जेवण काहीही झालं, वजन कमी करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं रात्रीचं जेवण, जे तुम्हाला लवकर करायचं आहे. आणि बेड टाईमला तुम्हाला समजा वाटलंच आता मला नाही शक्य बाबा भूक लागते तर तुम्ही दूध घेऊ शकता, ते पण जे लो फॅट, साखर बिकर काही घालायची नाही, हळदीचं दूध करायचं आहे आणि ते घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला सगळे ऑप्शन आत्ताच सांगणार नाही आहे, कारण मी आत्ताच सगळं सांगून दिलं की बाबा ब्रेकफास्टमध्ये हे खा ते खा, तुम्ही परत येणार नाही. आता एवढं तर मला बघा, मी एवढं सगळं शेअर करते, माझं यामध्ये छोटंसं एकच गोष्ट तुमच्याकडून मला काय म्हणतो आपण एक्सपेक्ट आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांनी ही जर्नी सोबत सुरू करा. आणि व्हिडिओज जे आहे ना ते व्लॉग फॉर्ममध्ये असणार आहे, त्यामुळे तुम्हाला होल सगळं मी रेसिपी कशी बनवते, काय बनवते, किती वाजता काय सगळं सांगणार आहे. म्हणून तुम्हाला रोज यायचं, व्हिडिओ बघायचा आहे आणि नेक्स्ट डेला तो सेम ॲज इट इज फॉलो करायचा आहे. म्हणजे मी उद्यापासून जर्नी सुरू करणार, परवाला व्हिडिओ तुम्हाला भेटणार, तुम्ही नेक्स्ट डे लगेच सुरू करायचा, जसाचा तसा फॉलो करायचा आहे. थोडेफार चेंजेस वाटले ते करू शकतात. आता 2-3 ऑप्शन मी सांगणार आहे. ओट्स, उपमा, स्प्राउट्स, भाज्या बिज्या असतील. 11 वाजता तुम्ही वेगळं मी पूर्ण नाही सांगू शकत तुम्हाला आत्ताच. तर हे बघा, भाकरी आपण मल्टीग्रेनचा पण आट्याची मी रेसिपी लवकरच टाकते तुमच्यासाठी, जेणेकरून कम्फर्टेबल पटकन होईल. ह्या जेवणामध्ये आपण जास्तीत जास्त भाकरी खाणार आहोत, ओट्सचे वेगळे पदार्थ, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रमाण असणार आहे, किती ग्रॅम आपल्याला कच्चं घ्यायचं, शिजवलेलं घ्यायचं, काय करायचं. आता यामध्ये आहे, आता प्रोटीनमध्ये काय घ्यायचं. आता प्रोटीनचं सांगते, तुम्ही डाळी घेऊ शकता, पनीर घेऊ शकता, टोफू घेऊ शकतात, त्यानंतर अंडे आहेत, चिकन आहे आणि फिश आहे, हे सगळं तुम्ही प्रोटीनसाठी वापरू शकतात. तर नॉनव्हेजमध्ये पण खूप छान छान असे ऑप्शन आहेत. चिकन किती घ्यायचं आहे, शिजून घ्यायचं, कच्चं घ्यायचं, कसं घ्यायचं, सोयाबीन पण आहे, प्रोटीनचा एक मोठा सोर्स ज्याला मानलं जातं. तर ते सगळं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल जर मी सगळंच सांगत बसले तर. त्यानंतर आहे हा वीकली वर्कआउट प्लॅन आहे, म्हणजे जसं जिममध्ये असतं ना की सेम तसं. आता हे वर्कआउट कशावरती जास्त आपल्याला इफेक्टिव्ह आहे, माझं हिप्स, थाईज आणि बेली आर्म जास्त आहे, म्हणून मी अकॉर्डिंग टू त्यात तसा घेतलेला आहे. सो लोअर बॉडीमध्ये मग स्क्वॅट आहे, ग्लूट ब्रिज आहे, सुमो स्क्वॅट, स्टँडिंग, हे सगळे असे एका दिवसाला तुम्हाला 5-5, 6-6 वर्कआउट्स जे आहे ते मिळणार आहे. मंडेला लोअर बॉडी आणि कोर आहे, ट्यूजडेला अप्पर बॉडी आणि कार्डिओ आहे, त्याच्यानंतर बुधवारी लेग आणि ग्लूट आहे, गुरुवारी बॅक, आर्म्स आणि कोर आहे, त्याच्यानंतर फ्रायडेला पूर्ण बॉडीचं वर्कआउट आहे, शनिवारी तुमचं फॅट बर्निंग वर्कआउट आहे, ॲब्सचं वर्कआउट आहे, चालायचं आहे. संडेला सुट्टी नाही आहे, संडेला तुम्ही चालायला जाऊ शकता, फिरायला जाऊ शकता, तिथंच चालून या, आणि नाही झालं तर 10-20 मिनटं मेडिटेशन करा, ठीक आहे. त्यानंतर आता हे सेम जिममध्ये जसं दिलेलं असतं ना, बायसेप कर्ल, चेस्टसाठीचं काय आहे, बेंट ओव्हर रो कसे करायचं, शोल्डर प्रेस कसं करायचं, हॅमर कर्ल कसे करायचे, नॉर्मल म्हणजे, आणि जे नॉर्मल काही इथं काही वेगळ्या दिलेल्या आहे. आता काही गोष्टी सगळं नाही मला शक्य होणार बरं का सांगणं एकाच व्हिडिओमध्ये. आणि एक हा प्लॅन जो आहे की ज्यांना नाही, आम्ही नाही सगळंच डे बाय डे फॉलो करू शकत असतं, काही लोक की ज्यांना एकच प्लॅन पूर्ण कायम फॉलो करायचा असता, तर हा त्यांच्यासाठी आहे. तर मग ह्या प्लॅनमध्ये काय आहे, जो डेली प्लॅन आहे 60 ते 70 मिनिटांचा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण वॉर्मअप करणार आहोत. वॉर्मअपमध्ये मग वेगळे आहे, मार्च इन अ प्लेस, आर्म सर्कल, हिप सर्कल, बॉडी वेट स्क्वॅट वगैरे आहेत. त्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये काय होतं की तुमचं बॉडीच्या मसल्स ज्या आहेत त्या स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते, त्याचनंतर तुमची बॉडी टोन होते, माइंड रिलॅक्स होतो, सगळ्या गोष्टी आहेत. खूप छान डाएट प्लॅन आहे, म्हणजे डाएट प्लॅन नाही पण वेट लॉस प्लॅन आहे. सो सगळं दिलेलं आहे याच्यात पण, वर्कआउट अप्पर बॉडी, लोअर बॉडी, कोरमध्ये, आणि सगळ्यात चौथा ऑप्शन आहे तुमची बॉडी तुम्ही कूल डाऊन कशी करते. आता स्ट्रेचिंग केल्याने
इथे सगळं लिहिलेलं आहे मी. स्ट्रेचिंग केल्यामुळे तुमच्या मसल रिलॅक्स होता. इंजुरी जे होतं की कधी कधी आपण कसंही फिरतो तर त्याचा एक धोका तुम्हाला कमी होतो. प्लस इथे एक शेड्यूल बनवून दिलेलं आहे. आता हे करत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्याकडे डंबल्स आहे त्यामुळे मी डंबल्स वापरून या गोष्टी करणार आहे. तुमच्याकडे नसले असले बॉटल्स वगैरे ते पर्यायी ऑप्शन मी तसं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ आणि हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला अजून तुम्हाला काही गोष्टी प्लॅन करायच्या असतील किंवा तुमचे काही कोणाचे सजेशन्स आले कमेंटमध्ये तर त्या रिलेटेड मला काहीतरी प्लॅन करण्यासाठी मी डेली प्लॅनर एक घेतलेला आहे. याच्यामध्ये खूप छान आहे बरं का सगळं दिलेलं असं म्हणजे तुम्ही बघू शकतात वेगळे ऑप्शन आहेत याच्यामध्ये. तुमच्या प्रायोरिटी काय आहे का पर्सनल तुमची काय लिस्ट आहे काय नाही सगळं दिलेलं आहे. तर ह्या पद्धतीने हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी कधीचा घेऊन यायचा विचार करत होते पण ठीक आहे थोडा लेट झाला पण सगळं काही खूप छानरित्या मी तुमच्यासमोर मांडणार आहे. येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्लॉग फॉर्ममध्ये म्हणजे सकाळपासून तर माझं संध्याकाळपर्यंतचं काय रुटीन आहे मग त्याच्यामध्ये आपण जी वेट लॉससाठी ज्या काही रेसिपीज आहेत त्या पण मी फुल रेसिपी तुमच्यासाठी शेअर करून दाखवणार आहे. वर्कआउट आपण काय केलं आहे ते सगळं सांगणार आहे. त्यामुळे येते व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका आणि शक्य होईल तितक्या लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींना पाठवा, तुमच्या घरातल्यांना पाठवा, मावशीला पाठवा, सगळ्यांना पाठवा, कुणाला काकीला पाठवा, बहिणींना पाठवा, सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा. ज्यांचं म्हणजे बऱ्याचदा महिलांना खूप प्रॉब्लेम्स असतात. अगदी गावाकडच्या महिला देखील असतील ना त्या देखील हा जो डाएट प्लॅन आहे तो फॉलो करू शकता. आणि असं नाही आहे की फक्त मग व्हेज आणि फक्त नॉनव्हेज नाही, तुम्ही मिक्सअप करून पण हा प्लॅन फॉलो करू शकतात. दुसरं म्हणजे आता प्लॅनमध्ये चेंजेस काही आता कोणाला ॲलर्जी असू शकते, थायरॉइडमध्ये काही लोकांना काही खायचं नसतं काही गोष्टी. जसं की माझं माहिती आहे की मला लिंबूचा खूप त्रास होतो किंवा मी काही वेगळ्या ब्रँड्सच्या दही खाल्लं किंवा काही गोष्टी अशा मला माहिती आहे बाबा की साबुदाणे मी कधी कधी एक्सेस खाल्ले की मला त्रास होतो. तर तसं स्वतःचं माहिती असतं. त्यामुळे थोडेफार चेंजेस तुम्ही अकॉर्डिंग तुमच्या याच्याने की तुम्हाला माहिती ह्या पदार्थाचा मला त्रास होतो तुम्ही ते स्किप करू शकता. ऑप्शनल भरपूर पर्याय असणार आहे आपल्याकडे, भरपूर अशा रेसिपीज असणार आहे. सो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना पाठवा व्हिडिओ. एकच सांगणार आहे की मला तुमच्याकडून दुसरं काहीही नको आहे, फक्त जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. लवकरच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो की असेल प्रॉपर डाएटचा आणि प्रॉपर वेट लॉसचा. बाय बाय.